हेडलाइन्स प्रायोजक GS महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, एक भक्कम व विश्वसनीय आधार. शशांक राव यांच्या युनियनला वगळून बेस्ट कामगार सेनेशी करार. शशांक राव यांच्या भूमिकेकडे लक्ष. तुतारी एक्सप्रेसला प्रचंड उशीर झाल्यानं संतप्त प्रवाशांचा दादरच्या रेल्वे स्टेशन मास्तरला घेराव. ट्रॅकवर उतरून जोरदार रेल रोको आंदोलन. सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल महिलेचा प्रसूती दरम्यान बाळासह मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. गणपती पाठोपाठ आज गौरीचं घरोघर आगमन. गौराईच्या आगमनासाठी माहेरवाशिणी सज्ज. फेसबुककडून 40 कोटी युजर्सचे फोन नंबर उघड. सोशल मीडियातल्या बलाढ्य कंपनीकडून पुन्हा एकदा गोपनीयतेचा भंग. नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुकांच्या रणसंग्रामात सध्या राज्यात सगळ्यात जास्त इन्कमिंग सुरू आहे ते भाजपात, आणि त्या खालोखाल शिवसेनेचं शिवबंधन बांधून कोण कोण घेतं याची सुद्धा मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तिकडे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी सततच्या गळतीमुळे चांगलीच अडचणीत आली, आणि या प्रमुख राजकीय पक्षांच्या गर्दीमध्ये मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये उदयाला आलेली वंचित बहुजन आघाडी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गेल्या काही काळातल्या मुलाखतींमध्ये हे स्पष्टपणे मान्य केलं आहे की पुढच्या विधानसभेत प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावेल ती वंचित आघाडी. पण, आणि या पणमध्येच सगळं काही आहे, कारण या वंचितचे दोन प्रमुख घटक अर्थात भारिप बहुजन महासंघ आणि MIM यांच्या जागा वाटपावरून काहीसा बेबनाव झाल्याचं दिसतंय. आधी MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी सगळ्यात आधी जागा वाटपावरून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली, पण आता हे मतभेद ताणले गेल्याचं बोललं जात आहे. आता तर असंही बोललं जात आहे की आमच्याशी बोलणी होतच नाही, तर बोलणी होत आहेत ती दुसऱ्याच कोणाशी तरी. जर का वंचित अशा प्रकारे जागा वाटपावरून वंचितमध्ये ताणलं गेलं आणि हे दोनही पक्ष स्वतंत्र झाले, तर नेमका फायदा कोणाचा? वंचितचा? अर्थात नाही. पण मग भारिप बहुजन महासंघाचा, MIMचा, शिवसेना भाजपचा का काँग्रेस राष्ट्रवादीचा? याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. आणि याबद्दल सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ते ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, मनोज संसारे आहेत, स्वाभिमानी यूथचे नेते, स्वाभिमानी यूथ रिपब्लिकनचे नेते, सिद्धार्थ मोकळे आहेत आपल्यासोबत, वंचित आघाडीचे नेते, आणि संजय भोकरे, राजकीय विश्लेषक, हेही आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. पण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी MIMचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. सर, नेमकं काय चाललेलं आहे? कारण खूप अफवा राजकीय आहेत की MIM आणि वंचितची आघाडी होणार नाही, फक्त 8 जागा तुम्हाला दिलेल्या आहेत. काय चर्चा पॉझिटिव्ह चालू आहे, बैठका चालू आहेत? आमची आणि या राज्यामध्ये राहणारे जितके वंचित घटक आहेत त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडी आणि MIM सोबत राहायला पाहिजे. आम्ही एक एक्सपेरिमेंट केलं होतं लोकसभेच्या दरम्यान आणि खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला होता. जितके सीट्स जिंकण्याची आमची अपेक्षा होती ती मिळाली नाही. त्याची वेगळी वेगळी कारणं होऊ शकतं. पण आता असेंब्ली इलेक्शनमध्ये आपण बघत असेल की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी बहुतेक संपलेली दिसते आहे, आणि ऑपोजिशन म्हणजे असं आहे की फक्त वंचित बहुजन आघाडी आणि MIMचं जे रोल आता दिसत आहे त्या लोकांची पण अपेक्षा वाढलेली आहे. आमची इच्छा आहे की आम्ही दोघं सोबत मिळून या विधानसभेच्या निवडणूक लढू
आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा दोन वेगवेगळे पार्टीज असतं, MIM वेगळी पार्टी आहे, वंचित बहुजन पार्टी वेगळी आहे, आणि आमच्या दोघांचं बोलणी सुरू आहे आणि लोकांना खूप इंटरेस्ट येतं की आता हे काय झालं अफवा पसरण्याच्या बाबतीत. त्याची एक अफवा आहे की काल बाळासाहेब आंबेडकरांनी ओवेसी ना 8 जागांचा SMS केला. मला नाही वाटत की युतीचे गोष्टी अशा SMS द्वारे होत असतात. काय याच्यातलं सत्य? नाही, मी राज्याचे अध्यक्ष आहे MIM पार्टीचा, आणि मला असदुद्दीन अवैसी साहेबांनी नाही सांगितलं किंवा वंचितकडून माननीय बाळासाहेबांनी पण नाही सांगितलं, तर लोक अफवा पसरवत असेल तर त्याच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. पण आमची बोलणी सुरू आहे आणि बहुतेक आज संध्याकाळपर्यंत एक चित्र स्पष्ट होईल, कारण आमची पण हे इच्छा आहे की लवकरात लवकर याच्यावर काही निर्णय झाला तर आम्ही कामावर लागू. आज सध्या स्थिती हे आहे MIMची की आम्ही कुठे जाऊ, कुठे इंटरव्ह्यूज घेऊ, कुठे आमची प्रचार सभा घेऊ हे आम्हाला पण कळत नाही. म्हणून अवैसी साहेबांनी स्वतः मला काल फोन करून सांगितलेलं आहे की तुम्ही 5 तारखेपर्यंत थांबा, आपण त्याच्यावर निर्णय येतील. आणि आज आम्हाला हे सांगण्यात आलेलं आहे की माननीय बाळासाहेब पुण्याला हे मीटिंग घेत आहे आणि त्याच्यानंतर ते आम्हाला सांगतील की किती जागा आम्हाला ते देत आहे. एकंदरीतच बाळासाहेबही वारंवार असंच म्हणत आलेले की MIM वंचितमध्ये असणारच आहे. ठीक आहे, आणि मात्र जागांबद्दलचं काही स्पष्टता होत नाही. तुम्हीही सांगताय की 5 तारखेपर्यंत आम्ही थांबणार आहोत. एकंदरीतच तुम्ही असणार, बाळासाहेबांची इच्छा आहे, तुम्हाला बाळासाहेबांसोबत जायचं आहे. काय नेमकं थोडंसं जागा वाटपावून होते, तुम्ही किती मागितलं? नाही, सगळ्यांना हे का चिंता वाटती की MIM आणि वंचित आता जमणार नाही, तुटणार. तुम्ही बघितलं असेल की शिवसेना भाजप त्यांची युती आहे आणि दर इलेक्शनच्या वेळी काही मागणी असतं. सगळ्यांना हे असं वाटतं की आपल्याला जास्तीत जास्त सीट्स मिळायला पाहिजे. काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, त्यांच्यामध्ये पण हे दर 5 वर्षांनी आपण बघत आहे. आता आमच्या बाबतीत जेव्हा आमची बोलणी सुरू आहे तर सगळ्यांना असं वाटतं की नाही, हे तुटलेले आहे, आता संपणार, आता ते काय गठबंधन होणार नाही. त्याची चर्चा आहे आणि सुरू राहणार. त्यामुळे चर्चा आहे आणि चर्चा सुरूच राहणार. पण चर्चा कुठली आहे आणि कुठलं काय सुरू राहणार हाही तेवढाच प्रश्न आहे. अर्थातच MIM आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते सातत्यानं दावा करतात की जागांच्या वाटणीची चर्चा सुरू आहे, पण लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे तीही वंचित बहुजन आघाडी आता राहणार नाही किंवा जागांच्या वाटपावरून ती फुटणार याबद्दलची. सिद्धार्थ मोकळे आहेत आपल्यासोबत. सिद्धार्थजी, ठीक आहे, म्हणजे त्यांनी सांगितली त्यांची भूमिका, पण सगळ्यात आधी याच इम्तियाज जलील यांनी ठामपणे सांगितलं होतं की आम्हाला कोणी विचारतच नाही, आम्ही वारंवार सांगतोय लवकर सांगा, लवकर कामाला सुरुवात करता येईल. गेल्या वेळेला तुम्ही लवकर कामाला सुरुवात केली होती, यावेळेला आता 4 दिवसांनी 5 दिवसांनी आचारसंहिता लागणार, अजून कशातच काही नाही. नाही, त्याचं कारण एकतर बाळासाहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काल स्वतः क्लिअर केलेलं आहे की आमची एका बाजूला काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे. त्यांना आपण 144 जागांची ऑफर दिली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून आम्ही त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळेल याची वाट पाहतोय. मात्र हे सगळं सुरू असतानाच आमची रणनीती आखण्याचं कामसुद्धा सुरूच आहे. याचा अर्थ असा नाही होत की आम्ही त्यांची वाट पाहतोय म्हणून सगळं काम ठप्प आहे किंवा काय वगैरे. आणि रणनीती आखत असताना MIMला विचारात घेऊन MIM आपल्यासोबत असेल हे विचारात घेऊनच ती रणनीती आखली जाते. त्यामुळं जागा वाटपाचा तिढा जरी कायम असला किंवा त्याला वेळ लागत असला तरी याचा अर्थ हा नाही की काम ठप्प झालंय किंवा काम थांबलेलं आहे. काँग्रेसकडनं ज्या पद्धतीनं आम्हाला आता अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यांच्याकडनं उत्तर येईल ते एकदा आलं की होईल. कारण बाळासाहेबांनी काल सांगितलं की जर आम्ही MIM सोबत जागा वाटप केली आणि उद्या काँग्रेसनं त्यातल्याच काही जागा मागितल्या तर मग त्या जागेवरून अंतर्गत वाद होतो आणि त्या गोष्टी सेटल होत नाही आणि ती कारणं ठरतात मग युती आघाडी न होण्यासाठी. म्हणजे तुम्हाला प्रिकॉशन आहे. म्हणजे अजूनही MIMला आणि भारिप बहुजन महासंघाला म्हणजे एकूण वंचितला अजूनही अपेक्षा आहे की 144 जागा वंचित आघाडीला मिळतील आणि 144 जागा काँग्रेस घेईल. नाही, अपेक्षेचा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की आता काँग्रेसनं तिकडनं काहीतरी आम्हाला जर का रिस्पॉन्स दिला तर त्या गोष्टी क्लिअर होतील. आता त्या वरिष्ठ पातळीवरती त्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे मी काही त्याबद्दल इथे भाष्य करू शकत नाही. मात्र लवकरात लवकर त्या संदर्भातला जो काही असेल तो निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. बरं, डॉक्टर राजू वाघमारे आहेत आपल्यासोबत. राजू वाघमारे, म्हणजे एकीकडे त्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये कोणाला घ्यायचं इथेही वाद होता, तर दिल्लीमध्ये स्क्रीनिंग कमिटीची मीटिंग होते आणि बिचारे वंचितचे नेते अजूनही तुमच्या होकाराची किंवा नकाराची वाट बघतायत. नाही, काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवातीला वंचितने पत्रकार परिषद घेऊन आम्हाला फक्त 40 जागा दिल्या. वंचितने आम्हाला दिल्या, सांगितलं की तुम्हाला 40 जागांशिवाय तुम्ही त्याच्यावर निर्णय घ्या. नंतर आदरणीय माननीय बाळासाहेब
आंबेडकर साहेबांनी स्वतः स्पष्ट सांगितलं की 144 जागा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. आता 144 जागा काँग्रेस सारखा पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी या महाराष्ट्रामध्ये आहे. आमच्या बरोबर आम्ही त्यांच्या बरोबर लढतो आणि मग एवढ्या मोठ्या पक्षाला फक्त 144 जागा दिल्या तर राष्ट्रवादीचं काय? आपण ज्यावेळी काँग्रेसची भूमिका ही सुरुवातीपासून अशी राहिलेली आहे की या देशाची घटना वाचवायची असेल, या देशाची लोकशाही टिकवायची असेल तर या जातीयवादी पक्षांच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येऊन आपण लढा द्यायचा आहे. नाही, आता मी- याच्यामध्ये मी- एक मी- मिनिट राजू वाघमारे. माझं एक्सप्लेनेशन तर असू द्या. बोला. याच्यामध्ये प्रश्न असा पडतो की ज्यावेळी समविचारी पक्ष एकत्र येतात त्यावेळी ते समविचारी सगळे पक्ष 144 जागांवर कोणाचंच समाधान होणार नाही. काँग्रेसला किती, बाकीच्यांना किती, हा जो प्रकार आहे. कारण वंचित बरोबर जे घोडं आडलंय किंवा वंचित बरोबर जे आमच्या बोलणी एका विशिष्ट ठिकाणी येऊन थांबतात, पण होत आहेत का बोलणी? म्हणजे आमच्या बोलणी चालू आहेत, आम्ही आमच्याकडून पण त्यांना निरोप सगळे चालू आहेत, बोलणं चालू आहे. प्रश्न अडतोय कुठे तर जागेची संख्या ज्या पद्धतीने वंचित कडून सांगितली जाते दॅट इज रॉंग. पण असं आहे ना राजू वाघमारे, तुम्ही हे जी सगळी याच्या पाठीमागची इतिहास, भूगोल सगळं जे सांगताय ना, हे गेले महिनाभर सगळ्या वाहिन्यांवरनं, सगळ्या वृत्तपत्रांमधनं, सगळ्या पत्रकार परिषदांमधनं महाराष्ट्राची सगळी जनता ऐकते. आजच्या घडीला त्याच्यात गाडं काही फारसं पुढे सरकलेलं दिसत नाहीये. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला लागेल आत्ताच्या क्षणीच्या चर्चेला तरी. मनोज संसार आहेत आपल्यासोबत. मनोजी, हे सगळं चर्चेचं गुऱ्हाळ पाहता तुम्हाला असं वाटतंय, कारण मागच्या वेळेला म्हणजे लोकसभेच्या वेळेला असं झालं होतं की वंचितांचा आवाज महाराष्ट्रात आणि देशात बुलंद करायचा म्हणून वंचित बहुजन आघाडी समोर आली आणि त्याला लोकांनी भरभरून प्रतिसादही दिला, पण काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा हे दोघं जण एकमेकांच्या प्रतिसादाची वाट बघत बसले. काय होणार नेमकं? फुटणार वंचित? नाही, या ठिकाणी तर सर्वात पहिलं असं आहे की वंचित बहुजन आघाडी ही बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे आणि बाळासाहेबांची सातत्याने ही भूमिका राहिलेली आहे की त्यांनी सातत्याने या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी यांची युती न होता राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसने जाऊ नये आणि आमच्याबरोबर यावं अशी भूमिका घेतली होती. खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांना चांगलं माहिती आहे की सध्या जी स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्या स्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सेक्युलर विचारांचे जे पक्ष आहेत हे सगळे पक्ष एकत्र केले पाहिजेत आणि हे जर सर्व पक्ष एकत्र आले तरच शिवसेना बीजेपीला आपण रोखू शकतो. परंतु बाळासाहेब वेगवेगळ्या प्रकारच्या अटी टाकून जाणीवपूर्वक काँग्रेसबरोबर युती होऊ नये अशा प्रकारची ते सातत्याने भूमिका घेत आहेत. आताही त्यांनी काँग्रेसला 40 जागा दिल्या सुरुवातीला, त्यानंतर मग 144चा आकडा त्यांनी समोर आणला आणि त्यानंतर ते असं म्हणतायत की राष्ट्रवादी या आघाडीमध्ये नको. तर हे शक्य नाही आणि त्या प्रकारचं राष्ट्रवादीच्याही नेत्यांनी आणि काँग्रेसच्याही नेत्यांनी त्या ठिकाणी ते स्पष्ट केलेलं आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समविचारी पक्ष हे सगळेच एकत्र असतील. पण मग बाळासाहेब आंबेडकर आणि वंचितचे अन्यही नेते म्हणजे अगदी त्यात इम्तियाज जलील सुद्धा आले, हे जाणीवपूर्वक करतायत काँग्रेस राष्ट्रवादीला, म्हणजे ते काँग्रेस राष्ट्रवादीला टोलवत ठेवतायत का काँग्रेस राष्ट्रवादी झुलवत ठेवते यांना? नाही, बाळासाहेब आंबेडकर टोलवत ठेवतायत. ॲक्च्युली राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेबांकडे राजगृहावर गेले, अनेकदा त्यांनी चर्चेचे त्यांचे राऊंड देखील झाले आणि बाळासाहेबांनी लोकसभेच्या वेळी ज्या ज्या अटी काँग्रेसच्या समोर, राष्ट्रवादीच्या समोर ठेवल्या होत्या त्या सगळ्या अटी त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मान्य करायचं देखील त्या ठिकाणी तयारी दाखवली होती. परंतु मग सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आम्हाला 12 जागा पाहिजेत, नंतर तो आकडा 22वर त्यांनी नेला, त्यानंतर मग त्यांनी म्हणजे RSSला संविधानाच्या चौकटीत आणा अशा प्रकारचे वक्तव्य केलं. म्हणजे एकूणच जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बाळासाहेबच काँग्रेस राष्ट्रवादीला टोलाटोली करतायत असं लक्षात येतं. सिद्धार्थ, नाही, आता याच्यात काही गोष्टी मला वाटतं या चर्चेची बेसलाईन म्हणून आपण क्लिअर केल्या पाहिजे. कारण काय होतं, त्यातून पुन्हा एकदा भ्रम पसरवला जातो जो सातत्याने आमच्याबद्दल प्रकार होत असतो. आता याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काँग्रेसला 12 जागांची ऑफर कधी दिली होती, त्याच्यानंतर काँग्रेसनं किती काळ आम्हाला तात्काळ ठेवलं, हा एक भाग आहे लक्षात घेण्यासारखा. दुसरा भाग जो 22 जागांचा मुद्दा आला तर तो कधी आला होता, ज्या वेळेला काँग्रेस आम्हाला प्रतिसाद देत नाही आणि काँग्रेसकडनं कुठलीही बोलणी पुढे सरकत नाही, त्यानंतर 22 जागा आम्ही डिक्लेअर केलेला होता. संविधानाच्या संदर्भातला मसुदा जर का भाईंना मान्य नसेल तर त्यांनी सांगावं संविधानाच्या चौकटीमध्ये RSSला आणायचं की नाही आणायचं, हा एक भाग झाला.
आता दुसरा मुद्दा जे राजू वाघमारेंच्या बोलण्यातून येते की काँग्रेस संदर्भातली बोलणी जागांच्या याच्यावर येऊन अडकते. मुळात असं आहे की 40 जागांची ऑफर आम्ही कधी दिली, जेव्हा तुम्ही फेक न्यूज पेरली, जेव्हा तुम्ही बातमी प्लॅन केली की बाळासाहेब 50 जागा मागतात आणि तुम्ही 25 द्यायला तयार. या खोट्या बातम्या जेव्हा माध्यमातून काँग्रेसनं पेरल्या त्याच्यावरची प्रतिक्रिया होती की आम्ही रिअल न्यूजने उत्तर देतो, आम्ही 40 जागा देतो. हा प्रतिक्रियेचा भाग होता. त्यानंतर बाळासाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रेसमधून सांगितलं की 144 जागा आम्ही तुम्हाला देतो. त्याच दरम्यान एक 96-96-96 असा एक फॉर्म्युला इंग्लिश वर्तमानपत्रातून पेरण्यात आला होता. त्याचंही कुठलं ऑफिशियल डॉक्युमेंट काँग्रेसकडनं आम्हाला मिळालेलं नव्हतं की 96 काँग्रेस, 96 राष्ट्रवादी, सगळे मिळून 96. म्हणजे वंचित आघाडीला तुम्ही इतकं छोटं समजता का? सगळ्या पक्षांना मिळून 96, त्यात वंचित आघाडीचा थोडाफार. तर मुळात एक लक्षात घ्या, ज्या पुरोगामीत्वाची आता इथे ग्वाही दिली जाते, ज्या जातीवादी पक्षांच्या विरोधात लढून संविधान वाचवायची भाषा काँग्रेस आणि राष्ट्रवादी करते, त्याच पक्षात तुमचा निम्म्याहून अधिक पक्ष जाऊन बसलाय. ही वस्तुस्थिती आधी मान्य करा. तुमच्याकडे उमेदवार आहेत का लढायला? तुमच्याकडे नेते राहिलेत का? आणि तुमच्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाचं राजकारण पुरोगामी कसं म्हणतात आपण त्याच्यावरती आज जरा चर्चा करावी मला असं वाटतंय. अगदी 95च्या त्यांच्या फॉर्म्युल्यापासून. राजू वाघमारे थोडक्यात नाही, कसं आहे की काँग्रेस पक्षाची भूमिका ही पहिल्यापासूनच सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची राहिली आहे. राहिला प्रश्न की ज्यावेळी आम्ही सांगत होतो की बाबा आमच्या बरोबर तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही आमच्या डिक्लेअर केलेल्या जागा तशाच ठेवा. आणि ज्यावेळी एक मिनिट मला बोलू तर द्या. मला तारखांसह बोला, तुम्हीच बोला, तारखांसह बोला. ऑक्टोबर मध्ये जेव्हा आम्ही तुम्हाला 12 जागा मागितल्या, फेब्रुवारी मध्ये, मार्च मध्ये मला बोलू तर द्या. हा गॅप सांगा ना तुम्ही. मला बोलू तर द्या. त्यांचं म्हणणं आहे ऐकून घ्या. फॅक्ट काय तुम्हाला सांगतो. ज्यावेळी युती करता त्यावेळी तुम्ही बारामतीची जागा मागणार, आमचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेब आहेत, त्यांची नांदेडची जागा मागणार. आता अशा जेव्हा जागा मागायचा प्रकार पक्ष करतो तेव्हा एकतर त्या पक्षाला युती करायची नाही किंवा करण्याची बोलणी करतात. 12 जागा ज्या काँग्रेस सातत्याने किमान 3 वेळा हरलेला आहे, जिथे 3 वेळा हरला, अशा 12 जागा बाळासाहेबांचे प्रेस मधले स्टेटमेंट मी तुम्हाला काढून दाखवतो. हे बघा, पहिली गोष्ट 3 वेळा हरलेल्या 12 जागा आम्हाला द्या, हा प्रस्ताव दिला गेला. त्यानंतर तुम्ही म्हणता 22 जागांचा अशोक चव्हाणची जागा आणि राष्ट्रवादीची जागा. कसं आहे, असं खोटं नका बोलू. ऐका माझं म्हणजे तुम्ही बोला, सत्यावर आधारित बोला, जी वस्तुस्थिती त्याला धरून बोला. पहिली गोष्ट अशी आहे की वंचित आघाडीची पहिली निवडणूक, पहिल्या निवडणुकीनंतर वंचित आघाडी ज्या पद्धतीची भाषा काँग्रेस बरोबर आणि इतर पक्षांबरोबर करते याचा विचार आपण त्यांनी वंचितनी करायला पाहिजे. आघाडी पक्ष म्हणून हा पहिल्यांदा फॉर्म होऊन नवीन निवडणूक लढवतोय. बाळासाहेब 40 वर्ष राजकारण करतायत, एक लक्षात घ्या. एक गोष्ट बाळासाहेब महाराष्ट्रात 40 वर्ष राजकारण करतायत. पक्ष नवा असला म्हणून आमचा नेता नवा नाही, आमचं राजकारण नवं नाही. त्यामुळे तुम्ही हे नका सांगू की नवीन पक्ष इतक्या जागा आणि तितक्या जागा. मुद्दा हा आहे की 12 जागा जिथे काँग्रेस सातत्याने 3 निवडणुका हरलेल्या आहे, त्या जागा द्यायला तुम्हाला काय हरकत होती? बोलू का? बोला ना. माझा नाही या सगळ्या चर्चेत बरं ठीक आहे, 30 सेकंद तुम्हाला. मलाही काहीतरी प्रश्न विचारू द्या. एकच प्रश्न असा आहे की बाळासाहेब जरी 40 वर्ष राजकारण करत असले तरी राजकारणात ज्या पक्षाची निर्मिती होते त्या पक्षाच्या म्हणजे त्या पक्षाच्या जन्मापासून त्या पक्षाची कारकीर्द तपासली जाते. आता पहिला पक्ष पहिली निवडणूक लढल्यानंतर डायरेक्ट 144 जागाची भाषा ज्या काँग्रेसने या महाराष्ट्रात इतकी वर्ष सत्ता केली, जी काँग्रेस घराघरात आहे, ती करणं कितपत योग्य आहे याचा विचार करावा. काँग्रेसची आज विधानसभेतली संख्या काय सांगा मला. ग्राउंड राजकारणामध्ये जिंकला आम्ही 144 देतोय. अहो तुम्ही देणारे कोण? काँग्रेस हा छोटा नाही. तुम्ही आम्हाला 50 जागांची 30 जागांची ऑफर देणारे कोण? आमचा प्रश्न कसा काय चुकीचा वाटतो तुम्हाला? नाही, ही सगळी तुमची चर्चा ऐकली ना की मला एक प्रश्न देसाई सरांना विचारावासा वाटतो. देसाई सर, खरं तर या दोघांना आपापले हे दोघेही एकमेकांच्या सोबत नकोय. म्हणजे वंचितला काँग्रेसही नकोय आणि काँग्रेसला असं आहे का काय याच्यात? नाही, मी हे का विचारतोय? नाही, मी एक सेकंद, मी लॉजिकल प्रश्न विचारतो. एक सेकंद, मी लॉजिकल प्रश्न विचारतो. ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल होता, ऐकून घ्या, ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाला मी स्वतः होतो, पक्षातर्फे इम्तियाज जलील साहेबांना एबीपी माझावरून स्पष्ट ऑफर दिली की विधानसभेला काँग्रेस तुमच्या बरोबर लॉजिकल प्रश्न विचारतो. देसाई सर, माझा प्रश्न लॉजिकल. देसाई सर, मी कुठलंही स्टेटमेंट करत नाही. राजू वाघमारे नाही राजू वाघमारे, मी कुठलंही स्टेटमेंट करत नाही. मी कुठलंही स्टेटमेंट करत नाही राजू वाघमारे. नाही राजू वाघमारे, नाही डॉक्टर वाघमारे, मी कुठलंही स्टेटमेंट करत नाही.
मला आमच्या मला सांगा तोंडात देसाई टाकू सर, नका. देसाई सर, हे बघा, हे म्हणतात की काल आलेल्या पक्षांना आम्हाला नाही जागा द्यायच्या, आम्ही ठरवणार तुम्हाला किती जागा द्यायच्या. बरं, हा पक्ष असं म्हणतो की आम्हीच ठरवणार कोणाला किती जागा द्यायच्या. अरे मग जर का इतके महिने तुमची बोलणी चालली आहेत आणि काहीच पदरात पडत नाही, तर तुम्हाला दोघांना एकमेकांना टाळायचं आहे का, असा प्रश्न जर का विचारला तर माझ्या लॉजिक मध्ये देसाई सर काही चूक आहे का, चूकच आहे. मला सांगा. काँग्रेसकडून आणि हे केवळ माझं एकट्याचं होत लॉजिक नाही. नाही, तुम्ही सोशल मीडियात जा आणि बघा काय अहो, प्रकारचे प्रश्न सोशल विचारले मीडियात जातात. काय पण त्यांना तर चाललंय? बोलू दे, वाघमारे सर, प्रश्न देसाईंना आम्ही तर कधी बोलू दे. टाळण्याचा प्रयत्नच केला नाही तुम्ही हो. देसाई सर, त्यांना देसाई सरांना तर बोलू द्या. ते बोलते. बोला. आजच्या चर्चेमध्ये ज्या प्रकारचे मतभेद चव्हाट्यावरती आलेले आहेत या दोन पक्षांमधले, आणि तरीसुद्धा कोणी जर असा निष्कर्ष काढला की बाबा यांची आता आघाडी होणार की नाही, यासंबंधी वेगवेगळ्या अफवा उठत आहेत, ते सुद्धा प्रश्न विचारायचे नाहीत, हे माझ्या मते चुकीचं आहे. आज समोर आलेलं आहे की किती तीव्र मतभेद तुमच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये एक तर इगो मोठे आहेत, एक तर काँग्रेसला 135 वर्षाचा इतिहास ही एक टेपला घासून गुळगुळीत झालेली टेप लावण्याची सवय आहे. 135 वर्षाच्या इतिहासाची आज अवस्था काय महाराष्ट्रामध्ये हे काँग्रेसने लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून इतके फटके बसल्यानंतर लोकसभेमध्ये आज आत्ताच वाघमारे म्हणत आहेत की आम्ही वाटाघाटीला तयार आहोत. आज अशोक चव्हाणांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, या प्रश्नाला त्यांनी सांगितलं की प्रदेशाध्यक्ष याच्या संबंधी ठरवतील काय ते. पण त्यांनी आत्तापर्यंत अशोक चव्हाण लोकसभेच्या वेळी काय म्हणत होते की वाटाघाटी चालू आहेत. बरोबर. आत्ता वंचित आघाडीचे जे सिद्धार्थ मोकळे म्हणाले की आम्ही काय प्रस्ताव दिला होता 40पासून 144 पर्यंत काय प्रगती झाली. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेच्या वेळी सुद्धा दोन पक्ष, एक तर कोणतरी खोटं बोलतंय, म्हणजे त्या काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांकडनं खाजगीत आणि जाहीरपणे सांगण्यात येत होतं की हे फोन उचलत नाहीत, हे उद्धटपणे बोलतात यांचे लोक, म्हणजे यांच्या नेत्यांपासून, असा आरोप काँग्रेसवाले जाहीरपणे करत होते, खाजगी व्यक्ती असं सांगत होते. आणि हे म्हणत होते की हे तसं काहीच नाही, आम्ही वाटाघाटींना तयार होतो. आणि आता अशी अट घालण्यात येते की भाजपची बी टीम, जे हा जो आरोप आहे तो तुम्ही मागे घ्या. माझ्या मते तुम्हाला आघाडी करायची आहे की नाही ते पहिल्यांदा मनापासून ठरवा तुम्ही ती. आणि आता हे जे म्हटलं जातं आहे की समविचारी पक्ष एकत्र आहे पाहिजे, तर समविचारी हे पक्ष आहेत का मुळात? म्हणजे केवळ भारतीय जनता पक्ष शिवसेनेला विरोध हा समविचार असू शकतो का? तुमच्यामध्ये समविचार आहे की नाही हा खरा प्रश्न बाकीचं आहे. कॉमन प्रोग्राम मुळात काहीही त्याच्यावर कुठलाही चर्चा होते. कार्यक्रम मग नाहीये. हे सगळं आणि या पाहिल्यानंतर प्रकारचा जर गोंधळ आणि या प्रकारचं एकमेकाची भांडणं असतील तर मग देवेंद्र फडणवीस मला म्हणाले उत्तर देऊ द्या, मला एक वंचित आणि बहुजन या आघाडी आहे, सगळ्यात म्हणजे मग वंचित मनोज बहुजन संसारे आघाडी म्हणतात ते हाच बरोबर विरोधी आहे ना? पक्ष प्रमुख बनेल असं फडणवीस म्हणाले. बरं, संजय ते काय हे बोकरेजी तुम्ही म्हणाले. मगाशी मनोज संसारे म्हणाले, त्याच्यात तथ्य वाटतं ना मग की कोणाला तरी टाळायचं आहे, आणि ते टाळायचं जाहीरपणे नाहीये, आणि म्हणूनच हे चर्चेचं सगळं घाट घातला जातोय. कसं आहे मिलिंदजी, आता मुख्य काँग्रेसनं काहीतरी ठरवलं पाहिजे. मनोजजी, मी येतो तुमच्या. काँग्रेसनं कसं ठरवलं, तुमचा मुख्य दुश्मन कोण आहे? भारतीय जनता पक्षाची. आता त्यांच्यात आणि फूट झाली तर तो भाग वेगळा, परंतु भाजप, जसं कर्नाटकामध्ये कुमारस्वामींचे किती आमदार होते तरी सुद्धा 2 पावलं मागे यायचं काम काँग्रेसनं केलं, बरोबर. आणि कोणीकडनं भाजपची जिरवायची असं ते धोरण त्यांनी त्यावेळेला घेतलं. तसं आता का घेत नाहीत? आता एकदा हा दूध पाणी का करत नाही काँग्रेस, की बाबा नाही हे बी टीम आहे का नाही? आज बाळासाहेब आंबेडकर चिडलेत कारण त्यांचं कुठं ते हट झालंय, ते मन दुखावलंय त्यांचं अशोक चव्हाणांनी, म्हणजेच काँग्रेसनं, की बाबा ही भाजपची बी टीम आहे. ठीक आहे, आता 2 पावलं मागे या आणि कुठेतरी तडजोड करा. ते म्हणतात तसं निम्म करा आणि तुम्ही दाखवा ना काँग्रेस का 2 पावलं मागे यायला तयार नाही आहे. हे एक मुद्दा. आणि मुळात लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका फरक असतो. आज जसं काही मतदान होतं ते मोदींच्याकडे बघून मतदान झालेलं आहे, त्या उमेदवाराला बघून मतदान होत नाही. आज विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार हा महत्वाचा असतो. आता बरेच जण राष्ट्रवादी सोडून टाकतात, राष्ट्रवादी सोडून की त्यांची काही मुस्लिम पण मत असतात. आता वंचित मध्ये फुटले काय नाही फुटले काय, जी मतं फिक्स असतात ती त्याची उमेदवाराची फिक्स मतं असतात. त्यामुळे तो एक फरक आहे. मुळात काँग्रेसनं 2 पावलं मागं का येत नाही आहे हे गणित आहे. बर मनोजजी, याच्यात खरंच काँग्रेसची मानसिकता नाहीये मागे येण्याची, का बाळासाहेबांची मानसिकता नाहीये पुढे जाण्याची? काय आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, याच्यामध्ये ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर बाळासाहेब आंबेडकरांनी खरं म्हणजे त्या ठिकाणी एक अत्यंत विचारपूर्वक अशी भूमिका या महाराष्ट्राच्या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात घेतली पाहिजे. कारण बाळासाहेब आंबेडकर जर मला वाटतं 2 पावलं पुढं आली तर निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादीसुद्धा त्या ठिकाणी 2 पावलं मागं जायला तयार होतील.
परंतु सातत्याने बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या अटी बदलत आहेत, सातत्याने बाळासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या अटी टाकून त्या ठिकाणी म्हणजे एक प्रकारचं म्हणजे स्वतःची इमेज वाढवण्याचा जो प्रयत्न करतायत पॉलिटिकली, मला वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व सेक्युलर पक्षाच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी शिवसेना भाजपासारख्या जातीयवादी पक्षाला या ठिकाणी त्यांचा दारुण पराभव करण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे आणि दुर्दैवाने ते ती भूमिका घेत नाहीत. बरं, त्या अटी कोणत्या मनोज भाई तेही सांगा, म्हणजे ज्या बदलल्यात सातत्याने कुठल्या अटी? लोकसभेच्या संदर्भात आपल्या अटी झाल्या. कुठल्या अटी सांगा ना मला. लोकसभेच्या संदर्भात त्यांनी सुरुवातीला 12 जागा मागितल्या, त्यानंतर ते 22 जागांवर आले. कधी गेले? म्हणजे आघाडी ड्युरेशन किती ते मला सांगा. म्हणजे आघाडी तुम्हाला माहिती आहे ना, जरी यातलं काँग्रेस सोबत आमचं काय बोलणं चाललंय हे तुम्हाला माहिती आहे ना, त्यातलं ड्युरेशन सांगा ना. हे आघाडी मनोज भाई, 12 जागा आणि 22 जागांमधलं ड्युरेशन सांगा मला. कधी मागितल्या? पुढे जायचं असेल आपल्याला, एक नाही 4 पाऊल पुढे जायचं आपल्याला. मला तुम्ही 12 आणि 22 जागांमधलं ड्युरेशन सांगा किती होतं. शिवसेना बीजेपीला रोखायचं असेल, खरंच रोखायचं आहे तुम्हाला, तर 12 आणि 22 जागांमधलं ड्युरेशन सांगा मला. त्यानंतर मग संविधान, याला काय अर्थ नाही मनोज भाई. आपण काही बोलायचं आणि बाळासाहेबांना बदनाम करायचं हे थांबवा आधी. आम्ही बाळासाहेबांना बदनाम करायचं आणि चळवळीला बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये मुद्द्यावर बोला. काम केलंय तुम्हाला आणि बाबासाहेबांचा निळा झेंडा स्वाभिमानाने आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो. आम्ही प्रसंगी कधी बीजेपीला मदत, कधी शिवसेनेला मदत, कधी काँग्रेसला मदत, अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्याने बदलली नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी आतापर्यंत 40 वर्ष राजकारण केलं. 40 मुद्द्यासहित आरोप हा संपूर्ण आरोप जो आहे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि या सगळ्या विषयात त्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मनोजजी एकच मिनिट आपल्यासोबत बाकीचेही लोक सहभागी झाले. सुरुवातीपासून होती ती आज आहेत का? आपण त्याच्या तो आजचा चर्चेचा विषय नाही मनोजजी. मनोज भाई मुद्द्यावर बोलतोय. ऐका ना भाई, आजचा हा मला एक सांगा, अर्थच आहे ना. काय अर्थ आहे? अहो तुम्ही भाई आजचा हा आपला विषय नाही मनोज भाई, आजचा हा आपला विषय नाही. त्याच्याबरोबर कोण आहे कोण नाही याच्याबद्दल आपण बोलूयात. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊयात. खरं तर राजू वाघमारे यांच्याकडनं उत्तर घ्यायचं होतं, कारण याच्यातले बहुतांश आरोप हे काँग्रेसच्या अनुषंगाने आहेत आणि कारण पडद्यामागे ज्या बैठका चालल्या आहेत दोघांच्याही, तर त्या नेमक्या काय आहेत त्याच्यातलं अजून काहीच बाहेर येत नाहीये आणि जागा वाटपाचा तिढा अजूनही काही सुटत नाहीये. जर का खरंच या दोघांनाही एकत्रित येऊन काँग्रेस राष्ट्रवादीच्या म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचितला एकत्रित येऊन भाजप शिवसेनेला हरवायचं असेल तर एकदा लवकर जागा वाटपाचा तिढा सोडवला पाहिजे. अन्यथा या घोळामध्ये एकमेकांच्याच पायात पाय अडकतील आणि हे दोघंही पडू शकतील. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर खरंच वंचित फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? MIMच्या नेत्यांच्या डोक्यात काय नेमकं वेगळं सुरू आहे आणि बाळासाहेबांना 144 जागा का हव्यात हे आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक, पाहत राहा बेधडक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक. आणि वंचित फुटीच्या उंबरठ्यावर आहे का याची चर्चा आपण करतोय, कारण गेल्या बऱ्याच काळापासून वंचित आणि MIMमध्ये बातचीत सुरू आहे. म्हणजे भारिप बहुजन महासंघ आणि MIMमध्ये बातचीत सुरू आहे जागा वाटपाची. पण भारिप बहुजन महासंघ आणि एकूण वंचित मिळून काँग्रेसच्या प्रतिसादाकरता थांबलेत. काँग्रेसची मुंबईतली बैठक संपून आता दिल्लीत बैठक सुरू आहे, पण अजूनही वंचितला काही प्रतिसाद मिळालेला नाही. आता या सगळ्यात मगाशी जे काही आरोप किंवा मुद्दे मांडले होते, आरोप नाही काही मुद्दे मांडले होते सिद्धार्थ यांनी, त्याच्यावर फक्त आधी डॉक्टरांचं उत्तर घेऊयात आणि मग महत्त्वाच्या प्रश्नाकडे बोलूयात. प्रश्न असा आहे की 2 पावलं मागे कोण घेणार, वंचित का काँग्रेस? आधी उत्तर असं आहे की काँग्रेसचा जर इतिहास बघितला, महाराष्ट्रातला घ्या किंवा भारतातला घ्या, RPI किंवा RPI सारख्या तत्सम पक्षांबरोबर काँग्रेसने नेहमीच इलेक्शनमध्ये निवडणुकांमध्ये युती केलेली आहे. इव्हन बाळासाहेबांबरोबर पण युती करून ज्यावेळी एकीच्या काळामध्ये 4 RPIचे खासदार निवडून आले महाराष्ट्रातून, तर काँग्रेसनी आतापर्यंत कधीच RPI बरोबर युती नको, मग तो कितीही गट मोठा असू द्या किंवा गट छोटा असू द्या, काँग्रेसने नेहमीच या प्रकारच्या पक्षांना बरोबर घेऊन काम केलं. हा काँग्रेसचा इतिहास आहे. त्याच्यामुळे मग वंचित बरोबर काँग्रेस जायला का तयार नाही
हा जो प्रश्न असतो तो तिकडेच निकालात निघतो. बर. कारण काँग्रेसचा इतिहासच ते सांगतो. राहिला प्रश्न आताचा, जे मगाशी त्यांनी सांगितलं की काँग्रेसनी 2 पावलं मागे जायला पाहिजे. हे काँग्रेसला कळतं की 2 पावलं मागे जायला पाहिजे, पण काँग्रेस हा एकटा पक्ष नाही आहे. काँग्रेस बरोबर राष्ट्रवादीची आघाडी आहे. आता मागे जायचं म्हणजे काँग्रेसनी काय करायचं? काँग्रेसनी फक्त 50 जागा लढवायच्या का? काँग्रेसनी फक्त 100 जागा लढवायच्या का? जर बाकीचे पक्ष बरोबर आहेत त्यांच्याबद्दल आपण काय करणार आहोत? ते पक्ष काँग्रेस बरोबर आहेत त्यांचं आम्ही काय करणार आहोत? म्हणजे या हा जो सगळा मुद्दा बघितला, तुम्हाला असं सुचवायचं वंचित नाही थोडं मागे जावं 2 पावलं? नाही, वंचितनी मागे जायलाच पाहिजे. ज्या पद्धतीने 144 जागा मागितल्या जात आहेत बर. त्या त्यांच्या मतांच्या आणि इतर परिस्थितीपेक्षा खूपच जास्त आहेत. तर त्यांनी जर खरंच युती करायची असेल, जर वंचित थोडी मागे गेली तर ह्याच्यातून रस्ता निघू शकतो. पण याच्यात देसाई सर अडचण आणखीन वेगळी आहे. म्हणजे ती अडचण अशी आहे की बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रवादी आम्हाला सोबत नको. आता काँग्रेस 2 पावलं मागे यायला तयार आहे, बाळासाहेब आंबेडकर 2 पावलं मागे यायला तयार आहेत, पण या सगळ्यात राष्ट्रवादी पण बरोबर आहे. मग हे गणित कसं जुळायचं? कारण राष्ट्रवादी बरोबर असेल तर वंचित काही काँग्रेस बरोबर जाणार नाही. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे संबंध किती चांगले आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ती कटुता कधीही मागे ठेवली जाणार नाही, ती कायम राहील. मुद्दा असा आहे की आता वाघमारे म्हणाले की तुम्हाला थोडं मागे घ्यायला लागेल आणि काँग्रेसचं मागे तडजोड करायची असेल तर. आणि आज आता मगाशी जे आपण भांडण बघितलं ते आता थोडंसं दोघांनी थोडीशी बचावात्मक म्हणजे थोडीशी समजोत्याची भूमिका घेतली. जशी समजोत्याची भूमिका MIMच्या नेत्यांनी सुद्धा आत्ता घेतलेली आहे की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला लक्षात असेल की त्यांची मागणी किती होती MIMची वंचितकडे. त्यानंतर ते खाली आले आणि अजूनही ते वंचितबरोबर राहण्याची भाषा करतायत. आता इथे वंचितला हा मुद्दा लक्षात घ्यायला लागेल की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम डॉमिनेटेड मतदारसंघ किती आहेत असं जर आपण विचार केला तर मुंबई आहे, धुळे आहे, मालेगाव आहे, असे ठिकठिकाणच्या मिळून 60 ते 70 मतदारसंघामध्ये मुस्लिम वोट हे प्रभावी ठरतं. पण गेल्या वेळी त्यांची लोकसभेच्या वेळी जी आघाडी झाली त्यावेळी वंचितच्या पैकी अनेकांचं मत असं होतं की मुस्लिम मतं त्यांच्याकडे ट्रान्सफर तेवढी झाली नाही जेवढी इकडनं ट्रान्सफर झाली. त्यामुळे याबाबत सुद्धा त्यांना विचार करायला लागेल. परंतु भाजपची बी टीम हा जो प्रचार आहे जो राष्ट्रवादी आणि काँग्रेस करत होते सातत्याने, तो प्रचार किंवा ती विधानं आता केली जात नाहीत. कारण लोकसभेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं पूर्णपणे पानिपत झाल्यानंतर आता यांचे डोळे उघडलेले आहेत आणि आता त्यांच्याबरोबर वाटाघाटी करण्याला ते आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तयार झालेले आहेत. माझ्या मते महाराष्ट्राची एक मिनिटं मला बोलू द्या. महाराष्ट्राची स्थिती आता अशी आहे की हे यांचा कॉन्फिडन्स आहे, यांचे इंटरनल सर्वे असे आहेत 228 आम्हाला जागा मिळतील असं भाजप शिवसेनेला वाटते आणि अनेक इनकमिंग चालले आणि अजूनही होणार आहे. अशा स्थितीमध्ये वातावरण कुठल्याही प्रकारे विरोधी पक्षांना अनुकूल नाहीये. तेव्हा आता अशा वातावरणामध्ये काहीतरी आम्ही सत्तेवर येऊ असं म्हणण्यापेक्षा आता तुम्ही तडजोड करून ताबडतोब युती आघाडी ज्यांच्याशी करायची आहे त्या ताबडतोब करायला पाहिजे. वेळ खूप कमी आहे. ठीक आहे, थोडक्यात सिद्धार्थ, मला एक राजू वाघमारे जे बोलले त्यांना हे सांगायचं की काँग्रेसनं आता खरंच त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण त्यांच्या बोलण्यातून तो जो मुद्दा आला की रिपाई आणि तत्सम गटांशी आम्ही कायम युती करतो, तर ते तत्सम गटांशी तुम्ही करा, ते गटाचे नेते तुमच्या मागे एखाद्या आमदारकीसाठी येतीलही. वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील वंचित बहुजनांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. त्याने त्याची राजकीय ताकद EVM घोटाळ्यानंतरही सिद्ध केलेली आहे आणि विधानसभेला तो त्याची पूर्ण ताकद घेऊन उभा राहतोय. ही ताकद आपण लक्षात घेतली पाहिजे. जसं देसाई सर म्हणाले त्या पद्धतीने इतिहासाचं तुंतन वाजवण्यापेक्षा आता आपण वर्तमानाचंही बघावं. दुसरा मुद्दा असा आहे की वंचित फुटीच्या उंबरठ्यावर वगैरे मला हे टायटल जरा अतिरंजित वाटतंय. कारण अशी कुठली फूट बीट वगैरे आमच्या पक्षात नाहीये. इव्हन 1-2 जे लोक बाहेर पडले त्यांच्यासोबत थांबा ना वाघमारे, ऐका ना, त्यांच्यासोबत सुद्धा कोणी एक कार्यकर्ता सुद्धा बाहेर पडलेला नाहीये. त्यामुळे असली फूट बीट किंवा फुटीच्या उंबरठ्यावर वगैरे आम्ही नाही. थोडंफार जागा वाटपावरून काही चर्चा ताणल्या जात आहेत, तेवढाच काय तो मुद्दा आहे. पण मग काँग्रेस करता तुम्ही 2 पावलं मागे यायला तयार नाही, ऑलरेडी पण MIM करता 2 पावलं मागे येणार. कारण नाहीतर मग MIM तुमच्यापेक्षा स्वतंत्र लढेल कारण ते आता जागा कमी नाही करत. काँग्रेसनं सांगितलं की MIM ला सोडा, आमच्या सोबत आम्ही तुम्हाला घेतो, त्यावेळेला आम्ही ठाम भूमिका घेतली की आम्ही MIM ला सोडणार नाही. MIM सह आमच्या सोबत राहून जे काही युती होईल ती होईल. आजही आमची ती भूमिका कायम आहे. MIMच्या बाबतीमध्ये आम्ही तडजोड करणार नाही. MIM ला आम्ही कायम सोबत ठेवणार आणि ही दोन्ही बाजूची पक्की भूमिका आहे. मनोज भाई, तुम्हाला काय वाटतं की MIM आणि वंचित म्हणजे भारिप बहुजन महासंघ हे स्वतंत्र लढतील? कारण दोघांचीही जागेची मागणी जी काय आहे त्या दोन्ही पक्ष जागेच्या मागणीवर ठाम आहेत, कोणी मागे येताना दिसत नाहीये.
या ठिकाणी जर आपण बघितलं तर MIM आजही वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढवायला तयार आहे. इम्तियाज जलील यांचे जे स्टेटमेंट आली त्या स्टेटमेंटनुसार त्यांचं म्हणणं असं आहे की हा संपूर्ण निर्णय पक्षाध्यक्ष त्यांचे जे ओवीसी साहेब आहेत ते घेतील आणि त्यांची ही भूमिका त्यांनी जाहीर केली की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत लढण्यासाठी तयार आहोत. परंतु बाळासाहेबांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे, कारण आतापर्यंतचा इतिहास असा आहे की या ठिकाणी म्हणजे हम करे सो कायदा हा प्रामुख्याने बाळासाहेबांच्या वतीने केला जातो. म्हणजे आपण जर पाहिलं तर रिपब्लिकन नेते जे आहेत त्यांना ते सुद्धा वंचितमध्ये काम करायला तयार आहेत, पण बाळासाहेब त्यांना सुद्धा विचारत नाही आहेत. म्हणजे मला असं वाटतं की बाळासाहेबांनी सुद्धा MIMला सोबत ठेवलं पाहिजे. आणि जसं देसाई साहेब म्हणाले की जे मुस्लिम डॉमिनेटेड एरियाज आहेत, जसे 70-75 जे काही मतदारसंघ आहेत त्यामध्ये तो त्यांना फायदा मिळू शकतो. बरं, आपल्यासोबत संजय भोकरे आहेत. भोकरे सर, तुम्हाला असं वाटतं म्हणजे मनोजभाईंनी आता जो आशावाद व्यक्त केला की एकत्र ठेवलं तर पाहिजे, पण बाळासाहेब ठेवतीलच याची काही खात्री नाही, काय वाटतं तुम्हाला? एकत्र लढतील वंचित म्हणून का वेगवेगळे लढतील? नाही, याच्यामध्ये असं झालंय, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये MIM ची जी मतं आहेत ती जी वंचित आघाडी आणि ही जी युती जी झाली आहे दोघांची, ह्याच्यामध्ये मुस्लिमांची जी मतं पडायला पाहिजे होती वंचित आघाडीला तेवढी पडली नाहीत. उदाहरण तुम्ही घेतलं तर गोपीचंद पडळकर आज सांगलीमध्ये सगळ्यात जास्त मतांना तो निवडून आला, 3 लाख मतं त्यांनी घेतली आहेत. परंतु मुस्लिम समाजाने जी मतं टाकायला होती ती काँग्रेसला गेली. बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की त्यांनी MIM आहे म्हणून मुस्लिम समाज सगळा आलाय असं झालेलं नाही, आणि हे बाळासाहेबांच्या लक्षात आलंय. वंचित आघाडी पण बाळासाहेबांची म्हणून ते वाट बघतात अजून काँग्रेसचे उमेदवार इम्तियाज जलीलला पडलेले आहेत, परंतु त्यांची मतं काय पडायला पाहिजे होती, अपेक्षित होती मुस्लिमांची, ती काही मिळालेली नाहीत MIM मुळे. त्यामुळे त्यांच्यात हे वाद आहेत आता इंटरनल, ते हे आहेत खरं की तुमची मतं आम्हाला पडलेली नाहीत पण आमची मतं तुम्हाला पडलेली आहेत, त्यामुळे तुम्ही जास्त जागेची मागणी करू नका. बरोबर. सोलापूर, अकोला बाळासाहेबांनी क्लिअर केलं की वंचित म्हणजे दलितांचा आणि MIM म्हणजे फक्तच मुसलमानांचा पक्ष, हे आता माध्यमांनी बघणं सोडलं पाहिजे. MIMच्या जर बॉडी तुम्ही जर का बघितली त्यांची कार्यकारिणी तर त्याच्यामध्ये नॉन मुस्लिम लोक पण बऱ्यापैकी प्रमाणात आहे आणि वंचित मध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम नेत्यांनी पदाधिकारी आहेत. हे तुम्ही मात्र तांत्रिकता सांगताय, पण मतांमध्ये जेव्हा विचार असतो तेव्हा ती आलेली नाहीत ना. बाळासाहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं औरंगाबादमध्ये, त्यावरती बऱ्यापैकी चर्चा झाली की यावेळेला महाराष्ट्रातील मुस्लिम जे आहेत ते मौलवींच्या सांगण्यावरून हे काँग्रेसकडे गेले. आणि आता जर ग्राउंड रियालिटी चेक केली तर ती मौलवींच्याही आणि मुस्लिमांच्याही मतदारांच्या लक्षात आलं की आपण ती चूक केली, कारण ज्यांना सेक्युलर पार्टी म्हणून आपण मतदान केलं ते नेते सगळे आता भाजपमध्ये गेलेले आहेत, तो पक्ष लढायच्या स्थितीमध्ये राहिलेला नाहीये. त्यामुळे आताचा जो शिफ्ट आहे मुस्लिम मतांचा तो थेट पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीकडे आहे. जनतेने बघितलेलं आहे. म्हणजे जिथं ओवेसी यायला पाहिजेत, आज सांगली जिल्ह्यामध्ये मिरजेमध्ये जी सभा झाली त्या ठिकाणी मुस्लिम समाज जास्त आहे. असदुद्दीन ओवेसींची अपेक्षा होती येणं, पण ते टाळलेलं आहे त्यांनी. बाळासाहेबांना एकट्यानेच सभा घ्यायला लागलेल्या आहेत, हे काय लपून राहिलेलं नाहीये. आणि भोकरेजी एक लक्षात घ्या, त्या दरम्यान काही सभांच्या वेळेला ओवेसी साहेबांना परदेशी विद्यापीठांमध्ये व्याख्यानासाठी जावं लागलं होतं, ते त्यांनी जाहीर केलं होतं, त्यामुळे त्या सभांना ते नव्हते. मनोजभाई, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जी गळती लागली त्याचा MIM आणि वंचित असे एकत्रित लढले तर काही फायदा होऊ शकतो MIMला, म्हणजे वंचित आघाडीला काँग्रेस राष्ट्रवादीतल्या गळतीचा? फायदा होईल असं काही वाटत नाहीये, कारण ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतांचं डिवायडेशन झाल्यानंतर त्याचा थेट फायदा शिवसेना भाजपाला झाला. त्यामुळे आंबेडकरी समाजातली लोक आणि विशेषतः मुस्लिम समाजातली लोक ही यांची मानसिकता लोकसभेच्या निवडणुकीच्या काळातली जी मानसिकता होती ती मानसिकता आता बऱ्यापैकी बदललेली आहे. आणि त्यातले त्यानंतर वंचितचे लक्ष्मण माने हे यांनी जे काही आरोप करून जे वंचितमधनं बाहेर पडले, त्यानंतर मग मात्र अजूनही लोकांना त्या गोष्टीचा दुजोरा मिळाला की निश्चितपणे जर वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं तर त्याचा थेट फायदा शिवसेना बीजेपीला होतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तितकासा फायदा ठीक आहे. ज्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्ही राजकारण करताय त्यांचे नेते आता बी टीमच्या आरोपावरती काय बोलतात ते जरा तपासा. तुम्ही त्यांचे नेते काय बोलतात ते बघा. 35 वर्ष स्वाभिमानी तुम्हाला 30 सेकंद. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत नाही, आमची चर्चा चालू आहे. आघाडी लोकसभेला तुम्ही त्यांचा प्रचार केलाय, हो केला ना. आता ते नेते कुठे गेले ज्यांचे तुम्ही प्रचार केले लोकसभेला, ते कुठे? पण मी काँग्रेस राष्ट्रवादी वंचित मधला एक माणूस दाखवा जो भाजपमध्ये गेला, वंचित मधला एक माणूस दाखवा
लोकसभेत गेला वास्तव आहे. अहो, तुम्ही हे ज्यांच्या वास्तव या मागे ठिकाणी लोकसभेला मागे- होता एक छोटी प्रतिक्रिया आपण डॉक्टरांची घेऊया. डॉक्टर थोडक्यात काँग्रेस 2 पावलं मागे यायला तयार आहे, नाहीतर वंचित फुटीच्या उंबरठ्यावर आहे नाही, असं सगळ्या- वाटतंय, अशी चर्चा आहे. बघा, वंचित फुटीच्या उंबरठ्यावर आहे की नाही हा सिद्धार्थ मोकल साहेब सांगतील, पण आता जे चित्र दिसतंय, ज्या पद्धतीने लक्ष्मण माने गेले, विजय कोळसे पाटील सुरुवातीला त्यांनीच बाजूला गेले आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे बघता फुटीच्या उंबरठ्यावर आहे हे सिद्ध होतंय. प्रश्न असा आहे की हा जो प्रकार लोकसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवर ज्यावेळी लोकांनी मतदान केलं, बर. जेवढा दलित समाज आता सुशिक्षित आहे, या सगळ्या समाजाला हे कळून चुकलेलं आहे की वंचितला मत दिलं आपण तर त्याचा डायरेक्ट फायदा हा बीजेपी काँग्रेस बरं, राष्ट्रवादीचे ठीक नेते आहे. पुन्हा घेऊन पुन्हा तिथे भाजपमध्ये जा. जात आहेत. त्यांच्यामुळे तिथे खाली पुन्हा पूर्ण. पुन्हा तीच पुन्हा तीच वेळ आली. देसाई सर, वेळ संपली, पण 30 सेकंद. राजकारण पोचताय आणि तुम्ही वंचितला मत म्हणजे याला म्हणताय, नाही. राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत आहे, सेनेला मत म्हणजे भाजपला मत आहे. देसाई सर, हे फक्त केलंय. 30 सेकंद. तुमचा पक्षच शिल्लक राहिला एक नाही मिनिट, मला बोलू आणि द्या. तुम्ही कुठल्या तोंडाने आम्हाला म्हणताय? देसाई मला सर, बोलू फक्त द्या. 30 बघा, सेकंद. आपली वेळ संपली. 41 लाख मतदारांचा अपमान आपली- केला ना, आता- त्याची पुढे आपली वेळ राजकारणावरती संपली. होणारे आपली तुम्हाला वेळ लक्षात संपली. येईल. देसाई सर, 30 विधानसभेच्या सेकंदापेक्षा कमी वेळ. माझ्या मते वंचितला मत म्हणजे बीजेपीला मत हे अतिशय चुकीचं विधान आहे. कारण काँग्रेसला मत दिलं आणि काँग्रेसचे अनेक पुढारी भाजपमध्ये गेले. मग ते मत कोणाला पडलं, त्याचा फायदा कोणाला झाला? हे काँग्रेसला बोलायचा अधिकार नाही, अजिबात अधिकार नाही. आणि म्हणजे तुम्ही केलं तर ते नाही, राजकारण नाही, आणि नाही. वंचितने केलं तर ते काय? आणि केवळ वंचित वंचित ऐका. भाजपच्या विरोधामध्ये आता लढतोय. मिलिंद, मला बोलू द्या, मला बोलू द्या, मला बोलू द्या. डॉक्टर तुम्ही मला बोलू- डॉक्टर अरे, तुम्ही बाकीच्यांचा काय वेळ सांगताय घेतला. तुम्ही? असं आहे, काँग्रेसचे मला केवढे नेते गेले तिकडे. मला वेळ नाही देता येणार. मला वेळ माफ करा, मला वेळ नाही देता येणार. आत्ताची स्थिती अशी आहे की काँग्रेसही 2 पावलं मागं घ्यायला तयार नाही आणि वंचित सुद्धा 2 पावलं मागं घ्यायला तयार नाही. हे दोन्ही राजकीय पक्ष जर का याच पद्धतीने आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि MIMच्या नेत्यांनी सुद्धा आम्हाला इतक्याच जागा पाहिजेत हा आग्रह जर का कायम ठेवला तर कदाचित वंचितला आणखीन मोठा तोटा सहन करावा लागेल आणि स्वाभाविकपणे तोटा होईल तो काँग्रेस राष्ट्रवादीला सुद्धा आणि फायदा होऊ शकतो तो कोणाला ते मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. पुढच्या काही दिवसात आणखीन काही पाणी स्वच्छ होईल किंवा स्पष्ट होईल तेव्हा कळेलच की तळ किती खोल आहे. तुर्तास सगळ्यांचे आभार. आज इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.